ही बघते मॅडे. तर हाय नमस्कार मंडळी, मी तुमचा व्लॉगीबाय पाण्या स्वागत करतो तुमचं आजच्या व्लॉगमध्ये. तर मंडळी आज आपण चाललो आहे एका निसर्गरम्य ठिकाणी, एका हिडन जेमला थोडक्यात. तर ते कुठलं ठिकाण आहे, कुठे आहे ते तुम्हाला तिकडे गेल्यावरच सांगेन. आणि खरंच खूप बघण्यासारखा निसर्गरम्य परिसर आहे. तर ते ठिकाण नक्की बघा आणि आजचा हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपण चाललो आहे त्या ठिकाणाच्या इकडे. तर जाताना रोडचा थोडासा व्हिडिओ तुम्हाला करणार आहे आणि त्याचबरोबर डायरेक्ट तिकडच्या ठिकाणाचा व्हिडिओ करणार. तर कसा कोणतं ठिकाण आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओच्यामधून समजेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब जरूर करा. तर मंडळी आता आपण चाललोय तिकडे. हा पाली जिल्हा जो फ्लायओव्हरचं काम चालू होतं एवढे दिवस, तो फ्लायओव्हर आता चालू केलाय. सो त्या फ्लायओव्हरने आता आम्ही प्रवास करतोय. तिकडून आता पुढे जातोय आम्ही, कारण इकडे आम्ही लक्ष्मीपल्लीनाथ देवस्थानला आलो होतो जरा. आणि तिकडून आपण चाललोय आपल्या त्या पॉईंटच्या इकडे आता, त्या हिडन जेमला. हिडन जेमला गेल्यावर तुम्हाला तिकडे सांगेन तिकडे लोकेशन वगैरे. हा फ्लायओव्हर चालू केलाय, हा बघा काम झालंय बऱ्यापैकी. पूर्ण पूर्ण फ्लायओव्हर तुम्हाला दाखवतो आता. एवढं काम झालं ते सुद्धा आपल्याला समजेल. तर इथे हा फ्लायओव्हर संपलाय. हा रेग्युलर रस्ता परत चालू आहे. हा इकडे हा जुना रस्ता आणि हा आपला फ्लायओव्हर. मंडळी आता आपण जवळपास आलो आहे बऱ्यापैकी. तिथपर्यंत जाण्याचा हा प्रवास तुम्हाला दाखवतो. इकडे हिरवीगार शेती वगैरे, गावपट्टा कसा असतो हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजेल. व हिरवागार निसर्ग सुद्धा तुम्हाला या भागाला मिळेल. आता तो आपला पॉइंट कुठला आहे, काय आहे, याची संपूर्ण माहिती तुम्हाला त्या पॉइंटला गेल्यावरच सांगेल. चला जाऊया. चालू आहे आपण त्या पॉइंट पर्यंत पोहोचतो लवकरच. इकडे झाडं बघा किती आहे, झाडांची सावली वगैरे तुम्हाला बघायला मिळेल. सोबतच त्याचबरोबर व्ह्यू एकदम बघणार काय, म्हणजे एक तुम्ही आता झाडांची सावली वगैरे एकदम म्हणजे भारी परिसर आहे. ही बघते मॅडे, ही बघते. तर मंडळी फायनली आपण त्या लोकेशनला पोहोचलोय आता. सो तुम्हाला दाखवतो. वेरवली सनसेट पॉईंट असं त्या पॉईंटचं नाव आहे. तर तुम्हाला दाखवतो आता तो सीन कसा आहे. तर ओव्हरऑल बघा आता व्हिडिओ. आपल्याला पोचायचं आता, आपल्याला जायचं आहे त्या झाडाची. ते बघा इथला व्ह्यू आहे तो, तुम्हाला दाखवतो तिकडे आता कसं आहे पूर्ण क्लीन. इकडे हे गायगुरं आहेत म्हणून इकडे थांबवलं आहे. इकडे आम्ही आता गाडी वगैरे पार्क केलं आहे बघा जस्ट. आणि आता इथे आम्ही थांबलो आहे. पूर्ण हिरवागार परिसर आहे. वरती जाऊया, वरतून तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवतो कसं दिसतोय काय. चला. दगड अजिबातच नाही वाटतं ते दगडाचा पुरवठा.
पण एक नंबर खतरनाक दिसतंय ना. आधी रोड हे आपण नाशिक. वरनं झालं होतं तुला. आम्ही वरनं जातो व्हिडिओ करतो व्हिडिओ. म्हणजे या पॉईंटचं नाव आहे वेरेवली सनसेट पॉईंट. आता आपण तिथे आलो आहे. तर तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवतो. वरती जातो आहे आपण आता. ह्या वरती चढाने वरती जातो आहे त्या झाडाची इथे. तर ओव्हरऑल कसा व्ह्यू आहे ते मग तुम्हाला आता दिसेलच. इथून बघा आधी कसं भारी वाटतं एकदम. हा बघा इकडे हा रोड आहे. हा रोडच्या साईडलाच हा परिसर आहे पूर्ण. तर हा सनसेट पॉईंट आहे. हा बघा तर जाऊया आता वरती. खरंच खूप भारी वाटतं आहे कारण मी रीलमध्ये बघितलं होतं हे ठिकाण. आणि जस्ट आत्ता ते ह्या वर्षी आम्हाला शक्य झालं. मागच्या वर्षी मी तो रील बघितला होता आणि ह्या वर्षी मी ह्या ठिकाणी आलो आहे. खरंच खूप भारी वाटतं आहे आणि एकदा नक्की भेट द्या कारण ठिकाण खरंच खूप भारी. पण स्वच्छ ठेवा एवढंच कारण इकडे भरपूर स्वच्छता आहे. आणि खरं पर्यावरण कसं असतं ते तुम्हाला आजच्या ह्या इथे जो हा सीन बघताय तिथे तुम्हाला समजेल. अजिबात कचरा नाही आहे. हे बघा एकदम स्वच्छ आहे. सुंदर ठेवलं आहे. चला जाऊया आता वरती. तर जे आपण रीलमध्ये जे झाडं बघितलं होतं त्या झाडाची आता आपण आलो आहे. जस्ट कॉन्ट्रॅक्ट बसले दोघंजणं. सो हे ते झाड होतं. जस्ट आपण एक शॉर्ट व्हिडिओसुद्धा ह्याच्यावरनं पोस्ट करणार आहोत. तर हा आहे तो पूर्ण व्ह्यू. आपण त्या झाडाची ते आलो आसपास जवळपास. आणि तर तुम्हाला इथून त्या पूर्ण गाव दाखवतो किंवा तो डोंगर कसा आहे वरून ते वरून कसं दिसतं हिरवगार तुम्हाला आता इथून दाखवतो. तर मंडळी आता या ठिकाणी बरीच म्हणजे हा फेमस पॉईंट झाला आहे आता बऱ्यापैकी. त्याच्यामुळे इथे माणसं आहेतच थोडीफार. हे बघा इकडे मला त्या झाडाची जास्ती करून शूट करायचं होतं. पण आता तिथून म्हणजे एक कपल बसलं आहे आणि त्याचबरोबर आता इकडे काही जण लोक फिरायला आले त्याच्यामुळे तेवढं शूट करता आलं नाही. पण यार खरंच खूप भारी जागा आहे. आणि दादा आपल्याला की आपण त्याच्यावर आलो आहे तो आपल्याला त्याप्रमाणे बोलला की इकडे आणखीन हिरवागार परिसर असतो सप्टेंबरच्या दरम्यान. आता आपण परत येणं शक्य नाही पण जर आलो बाय चान्स तर नक्कीच आपण ते परत दाखवण्याचा प्रयत्न करू. तेव्हा नक्कीच शॉर्ट व्हिडिओ आपल्याकडून केला जाईल. आणि आता तुम्ही हा जो परिसर बघताय तो खरंच खूप भारी आहे. प्रायव्हेट एस्टेट असेल बहुतेक. आणि तिकडे मग तुम्हाला दाखवलं तिकडे गाईगुरं आहेत तर तिकडे आता आपण जाऊया. तिकडे थोडं शूट घ्यावं आहे बघा तिथे आहेत दाखवतो. इकडे इथे आपण जाऊया खाली रस्त्याने उतरू द्यावा आणि तिकडे तुम्हाला दाखवतो. आता तिकडे गाईगुरांची इकडे कसं तिकडे पण जास्त हिरवागार परिसर आहे. थोडी थोडी मध्ये मध्ये माती दिसते पण हे होईल अजून पाऊस तेवढा अजून पडला नाही त्याच्यामुळे होईल सावकाश सावकाश. पण खरंच खूप भारी परिसर आहे. झाड त्याच्यामुळे जास्ती शो येतो आहे ह्या पूर्ण परिसराला. एकदम भारी वाटतं व्ह्यू.
मंडळी इकडे आलात तर स्वच्छता खरंच राखा, कारण इकडे मी म्हटलं तर मला जसं की मागाशी की घाण वगैरे कोणी जास्ती केलं नाही, पण इकडे बघा ते टीन आहेत. काय आता बोलायचं, ते इकडे काय ठिकाणी काही लोक जे पर्यटक येतात ते घाण करून जातात. सो कोकणात आपल्या बघण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत, पण इकडे घाण करू नका शक्यतो, कारण बरेच ठिकाणी येतं ते बघतोय मी वरती कमी आहे, पण इकडे खाली उताराला या सगळी घाण आले. हे बघा बाटल्या वगैरे आधी बघा दारूच्या, दाखवतो वाटल्यास. तर मंडळी आता आम्ही त्या डोंगराच्या इथून खाली उतरतो आहे. जस्ट हा बघा तो डोंगर आता इथे संपला आहे आणि जस्ट आम्ही आता खाली उतरतो आहे इकडे, आणि तिकडून आपण चाललो आहे त्या दुसऱ्या, म्हणजे आपण जिथे ती गाई गुरं वगैरे बघितली तर त्या पॉईंटची ते आपण चाललो आहे त्या दुसऱ्या डोंगराच्या असं हाईटलाच आहे तिच्या. हे बघा इकडे जाऊया, कारण तिथे जरा जास्त ग्रीनरी वाटते, हिरवागार जरा जास्त परिसर वाटतो इथं, त्याच्यामुळे आपण तिथे जाऊया. तर बघूया आता. हे बघा ओव्हरऑल इकडे खाली आल्यावर हे बघू शकतो. हे बघा कसलं एकदम भारी वाटते, वातावरणच एकदम भारी आहे ना, विचारू नका. जसं की आपल्याला दादा बोलला की सप्टेंबरच्या दरम्यान अजून ग्रीनरी होते, अजून हिरवागार परिसर होतो. समोरचा डोंगर बघा, जसं आपण म्हणजे पिक्चरमध्ये बघतो किंवा कार्टूनमध्ये जसं आपण बघतो ना की हिरवागार दाखवलं जातं, जो ग्राउंड वगैरे असतं तिकडे कार्टून्समध्ये, सेम तसं वाटतंय मला इकडे आल्यावर. रिअलमध्ये असं असेल असं वाटलं नव्हतं, पण यार खरंच भारी आहे. बघण्यासारखी आहे जागा. इकडे गुरं आहेत, गुरांच्या जवळ आपण टाकतो, कारण आपल्याला म्हणजे इकडे जरा जास्त हिरवागार वाटतं आपल्याला. आणि तिथे वरती कसं झालं, ते कपल वगैरे होते आणि प्लस तिथे भरपूर माणसं पण आहे, त्याच्यामुळे आपल्याला तेवढं एकदम असं फिरता नाही आलं जास्ती, आणि किंवा तेवढं बोलता नाही आलं जास्ती. बोलू शकलो असतो पण यार त्यांच्यासमोर काय बोलणार ना, आता ते ऑड वाटतं, म्हणून म्हटलं आता त्यांची त्या प्रायव्हसी आहे त्यांना मिळू दे. आपण आता इकडे आलो आहे, तिकडे बऱ्यापैकी तुम्हाला जेवढं दाखवता आलं तेवढं तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे. आणि आता आपण इकडे त्या गुरं आहेत तिथे चाललो आहे आपण, त्या गाई गुरांची इकडे, कारण इकडे हा बघा हा पण एरिया खरंच खूप भारी आहे बघण्याचं आहे. काय हा बघा ओव्हरऑल आपल्याला तिथून व्हिडिओ करूया, एक शॉर्ट व्हिडिओ आजच्या स्टोरीला टाकायला, कारण एकदम भारी व्ह्यू वाटतो आहे. जवळ आलं आहे. तर मंडळी आता आपण चाललो आहे परतीच्या प्रवासाला. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब जरूर करा. व पॉईंट कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.